पार्ट 2 बरोबर. हा आहे इमॅजिका वॉटर पार्कचा पार्ट 2 व्हिडिओ. ज्यांनी कुणी पार्ट 1 बघितलं नाही त्यांनी जाऊन बघावं. आणि आम्ही छान जेवण केलं. पार्ट 1 मध्ये तुम्ही बघू शकता जेवण केलं आणि निवांत म्हटलं जेवणानंतर लगेचच राईड केलं तर प्रॉब्लेम होतील, पोट वगैरे दुखणार. आणि अनलिमिटेड होतं तर सर्वांनी मस्तच जेवण केलेलं. नंतर आम्ही एंट्री केली जेवणानंतर पूलमध्ये. आणि पूलमध्ये काय जाताच बघतोय तर छान सॉन्ग वगैरे चालू होते. मस्त डान्स बिन्स केला, थोडं एन्जॉय केलं पूलमध्ये. आणि इथे 1 वाजता नंतर वेव्ह चालू होणार होत्या पूलमध्ये. वेव्ह एन्जॉय केल्या आणि यांचं बघा छान मस्त मायलेकीचा इथे डान्स चालू होता. आणि खूप खूप मज्जा केली सर्वांनी. आणि तिन्ही सोबत असलेल्या 2 लहान मुलांना काठावरच ठेवले कारण त्यांना डीप पाण्यात नेऊ शकत नाही. आम्ही थोडं डीप पाण्यात पाण्याचं मेजरमेंट भिंतीवर लिहिलेलं होतं 3 फूट, 4 फूट, 5 फूट आतमध्ये, कारण छोट्या मुलांना फारसं आत नेता येत नाही. तर त्याच्याच अकॉर्डिंग आम्ही 4 फूटच्या पाण्याच्या जवळपास उभे होतो. सगळे एन्जॉय करत होतो. मस्त सर्वांनी डान्स केला, एन्जॉय केलं. मुलं थोडे काठावरच होते कारण त्यांना आतमध्ये नेणं शक्य नव्हतं. मग त्यांना थोडं-थोडं आम्ही आत घेऊन आलेलो. आणि सगळ्यांचं चालू होतं, कोणाला पोहता येतं, कोणाला पोहता येतं, आम्हाला पण शिकवा स्विमिंग कोणाला येतं. मग इथे काय सरांनी आपलं स्विमिंगचं प्रदर्शन केलं आणि ही नदीची तैराकी आहे. खूप छान. आणि सगळ्यांचं चालू होतं, आम्हाला पण शिकवा, आम्हाला पण शिकवा. पण काय तिथे पोहायला गेलं की लगेच आतमध्येच जायचं होती. छान फोटोशूट केला सर्वांचा इथे. मी फोटो काढत होते म्हणून मी फोटोमध्ये नाही आहे. मस्त 1.5-2 तास जेवणानंतर स्विमिंग पूल एन्जॉय केला आणि नंतर आम्ही गेलो राईडकडे. तर हे 2 लोकांची राईड होती. मग इथे मी आणि माझ्या हसबंडनी छान ही राईड एन्जॉय केली. भीती खूप वाटत होती कारण ते पॅक आहे. मला थायरॉइड असल्यामुळे सफोकेशन होते. पण मी म्हटलं, "आप बैठोगे तो मैं जाऊंगी अकेले तो नहीं जाने वाली." आणि दुसऱ्यासोबत पण मी कोणासोबत कम्फर्टेबल नव्हती. मग छान मस्त ही सगळ्या राईड्स एन्जॉय केल्या आणि बाबा इथे काय जीवच बाहेर आलेला. खूप भारी राईड्स, खूप भारी आहे, छान आहे, एन्जॉय करण्यालायक आहे. पण इथे वेट आणि एजच्या अकॉर्डिंग तुम्ही राईड एन्जॉय करू शकता. छोट्या मुलांना ते अलाव करत नाही. सोबतच कॉटनचे कपडे असले तर तेव्हा सुद्धा ते अलाव करत नाही. नंतर आम्हाला पाणी वगैरे प्यायचं होतं. आम्ही बाहेर आलो. राईड एन्जॉय करून पाणी वगैरे पिलं आणि जवळ-जवळ सगळ्या राईड आम्ही इथे एन्जॉय केलेल्या. कदाचितच 1-2 अशा राईड असेल ज्या आम्ही एन्जॉय केल्या नाही. छान इथे असं डेकोर हे होतं. तिथे फोटोशूट केला जरा. सगळ्या राईड मस्तपैकी एन्जॉय केल्या. थोडं म्हटलं व्हिडिओ पण बनवून घ्यावं. खूप असे व्हिडिओ आहे पण मी ॲड नाही करू शकत. त्याच्यामुळे मी सगळे व्हिडिओ शॉर्ट-शॉर्ट ॲड केले. आणि नंतर लास्ट टायमिंग होतं मुलांना पूलमधून बाहेर काढायचं. पण ते निघतच नव्हते. आम्हाला घरी जायचं होतं. 4:30-5 वाजलेले. मग त्यांना जबरदस्ती बाहेर काढलं, चेंज केलं, बस पकडली आणि जिथे गाडी पार्क केलेली थीम पार्कच्या बाहेर तिथे आम्ही बसने गेलो. असं छान बाय-बाय केलं वॉटर पार्कला. छान एन्जॉय झालेलं इथे. बस पकडून गाडीकडे आलो आणि वॉटर पार्कला बाय-बाय केलं आणि दिवसभर इतका धिंगा-मस्ती केला, की अक्षरशः सगळे दमलेले बसमध्ये बसतात. आणि खूप मज्जा आली दिवसभर. खूप बसमध्ये थोडं फोटोशूट केलं. आफ्टर आणि बिफोर लूक बघा वेगळंच आहे. आम्ही गाडी वगैरे काढली पार्किंगमधून आणि थीम पार्क, वॉटर पार्कला बाय-बाय केलं. सगळ्यांची हालत टाईट होती कारण सगळे खूप दमलेले. भुका तर नव्हत्याच लागलेल्या कारण आम्ही अनलिमिटेड जेवण केलेलं. मग एक ब्रेक घेतला, टी ब्रेक. आणि छान इथे चाय पिलं आणि बघा सगळे रेड-रेड झालेले. छान पोहोचलो भाभीकडे. तिथनं त्यांना बाय केलं. आम्ही आमची गाडी उचलली आणि आम्ही सुद्धा घराकडे निघालो कारण खूप थकलेलो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक यू.